रुग्णालय रेल्वे स्टेशन जवळील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे आणि पर्यायी रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे भातसई गावचे पोलीस पाटील संकेत जनार्दन कोतवाल वय 32 या निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भातसई गावासह परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी अष्टमी रेल्वे फाटकाजवळ ठिय्या आंदोलन करत रोहा नागोठणे अलिबाग मार्ग रोखून धरला। गुरुवारी सायंकाळी भातसई गावचे तरुण पोलीस पाटील संकेत कोतवाल हे आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते। अष्टमी रेल्वे फाटकाजवळ रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यातून मार्ग काढताना अचानक त्यांचा दुचाकीवरील तोल गेला आणि ते खाली पडले। दुर्दैवानं त्याच वेळी तिथून जाणाऱ्या एका एसटी बसचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्यानं संकेत यांचा जागीच मृत्यू झाला। संकेत यांच्या मृत्यूची बातमी समजताच भातसई व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गुरुवारी सायंकाळी रोहे उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली। संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी प्रशासकीय बेफिकिरीचा निषेध करत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। यामुळे रुग्णालयाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। संबंधित बेजबाबदार ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी। मृत पोलीस पाटील संकेत कोतवाल यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी। पर्यायी रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्णपणे बंद ठेवावे या प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या। या तीव्र धरणे आंदोलनामुळे रोहा नागोठणे अलिबाग मार्गावरील वाहतूक काही तास पूर्णपणे ठप्प झाली होती। आंदोलनात भातसई आणि परिसरातील शेकडो नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। गेल्या 4 वर्षांपासून रेल्वे उड्डाणपुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून ठेकेदार, रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाच्या या सुस्त कारभारामुळेच एका तरुणाला नाहक जीव गमवावा लागल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। पुलाचं काम चालू आहे आणि या पुलाचं काम चालू असताना आपण बघताय की गेली 3 वर्षे हा रोड एवढा खराब झालेला आहे का या रोडमुळे पहिले एक बळी गेला आणि काल एक बळी गेलेला आहे। आमच्या गावचे काल पोलीस पाटील त्यांचं 32 वय होतं असं संकेत कोतवाल यांचं या गलीच्या रोडच्यामुळं आणि ह्या निकृष्ट दर्जा कामामुळे काल बळी गेलेला आहे आणि त्यामुळं त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही इथे भातसई ग्रामस्थ आणि इतर आमच्या पंचवीसचे सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत। जनोदय करिता महेश मोहिते, रोहे।